brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. संचार साधी ॲप्लिकेशन पुढच्या 90 दिवसात तुम्हाला मेड इन इंडिया आणि इम्पोर्टेड अशा अनेक स्मार्टफोन्सवर हा ॲप प्री इन्स्टॉल्ड मिळू शकतो. हा एक डायरेक्टिव्ह होता जो डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सने अनेक अशा स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरर्सला 28 नोव्हेंबरला पाठवण्यात आला होता. आता संचार साथी ॲपवर तुम्ही बघाल की सोशल मीडियावर अनेक अशा टीका आणि प्रतिक्रिया कॉमेंटेटर्स, टेक्निकल एक्सपर्ट्स आणि ॲक्टिव्हिस्ट यांचं हे म्हणणं आहे की हे तुमची प्रिव्हसी ब्रीच करू शकतो. त्यामुळे भरपूर क्रिटिसिझम तुम्हाला सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सवर बघायला मिळेल. आणि यावरच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विंटर सेशनच्या आधी दिल्लीमध्ये हे क्लिअर केलं आहे की हा प्री इन्स्टॉल्ड असेल तुमच्या स्मार्टफोन्सवर, पण तुम्ही ॲज अ युजर ती चॉईस ॲक्सेस करू शकता की तुम्हाला हा ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करायचा आहे किंवा यूज करायचा आहे. आता थोडंसं समजून घेऊया संचार साथी ॲपबद्दल. 5 असा सर्व्हिसेस आहे जे तुम्ही तुमच्या परमिशन्स दिल्यानंतर SMS, कॉल लॉग्स आणि IMEI नंबर हे दिल्यानंतर 5 अशा सर्व्हिसेस आहे जे संचार साथी ॲप तुम्हाला प्रोव्हाइड करतो. सर्वात आधी जर तुमचा फोन लॉस्ट किंवा स्टोलन असेल तर तुम्ही त्याला ब्लॉक करू शकाल, म्हणजे त्याचा मिसयूज जो आहे तो थोडासा प्रिव्हेंट करू शकाल. नो युअर मोबाईल कनेक्शन्स म्हणजे तुमच्या मोबाईल, स्मार्टफोन किंवा तुमच्या फोन नंबरवर किती असे कनेक्शन्स आहे जे यूज केले जात आहेत याची माहिती पण तुम्ही संचार साथी ॲपच्या थ्रू घेऊ शकाल. चेक हँडसेट्स जेन्युइननेस म्हणजे तुमचा मोबाईल फोन जेन्युइन आहे की नाही, एका ओरिजिनल स्मार्टफोन मॅन्युफॅक्चररकडून आहे की नाही किंवा इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरकडून आहे की नाही, हे सुद्धा तुम्ही त्याच्यावर चेक करू शकाल. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, इंटरनॅशनल कॉल्स येतात भरपूर आणि फायनान्शियल फ्रॉड पण सुद्धा आपण बघितले आहे. असे इन्स्टन्सेस, असे एक्झाम्पल्स पास्टमध्ये, तर तुम्ही हे फ्रॉड कॉल्स रिपोर्ट करू शकाल. आणि त्याच्यानंतरही असे भरपूर अशा सर्व्हिसेस आहे जे तुम्ही संचार साथी ॲपमध्ये यूज करू शकता असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. आता संचार साथी ॲप हा तुम्ही तुमच्या फोनवर इन्स्टॉल कराल की नाही याच्याबद्दल आम्हाला सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. ब्युरो रिपोर्ट, ऐश्वर्या पाटील.